अनुसूया माताची प्रेरणादायक आणि पौराणिक कथा. प्राचीन काळातील ऋषीमुनींच्या पत्नी त्याग, सेवा आणि पतिव्रताच्या प्रतीक होत्या. त्यातही अनुसूया माता या अद्वितीय ठरल्या. ज्या तपश्चर्या, पतिव्रता धर्म आणि भक्तीमुळे स्वर्गातील देवताही प्रभावित झाले होते. खूप पूर्वी अत्री हे अत्यंत ज्ञानी आणि तपस्वी ऋषी होते. त्यांच्या पत्नी अनुसूया या देखील अतिशय पतिव्रता आणि भक्त होत्या. त्या आपल्या पतीची मनोभावे सेवा करत आणि त्यांच्याबरोबर तपश्चर्या करत असत. अनुसूया माताचं नाव इतकं प्रसिद्ध झालं की 3 देवता ब्रह्मा, विष्णू आणि महेशांनी त्यांच्या पतिव्रता धर्माची परीक्षा घ्यायचं ठरवलं. 3ही देवांनी साधूचा वेश घेत अनुसूया माताकडे याचना केली, आम्हाला अन्न दे, पण नग्न अवस्थेत. हा मोठाच धर्मसंकट होता. एक तर पाहुण्यांचा आदरातिथ्य करायचं आणि दुसरीकडे पतिव्रता धर्मही सांभाळायचा. अनुसूया माता शांत होऊन ध्यानात गेल्या आणि म्हणाल्या, हे बालक होवोत. त्या क्षणी 3ही देव 3 लहान बाळांमध्ये परिवर्तित झाले. अनुसूया मातांनी त्यांना प्रेमाने दूध पाजलं आणि त्यांची देखभाल केली. देवाच्या पत्नी सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती आपल्या पतींना परत मिळवण्यासाठी अनुसूया माताकडे आल्या आणि प्रार्थना केली. त्यावेळी अनुसूया मातांनी देवांना त्यांचं मूळ रूप परत दिलं. देव अत्यंत प्रसन्न झाले. अनुसूया मातांना वर मागण्यास सांगितलं. अनुसूया मातांनी मागितलं, हे देव हो, तुम्ही 3ही माझ्या पोटी पुत्र म्हणून जन्म घ्या. 3ही देवांनी दत्तात्रेय म्हणून जन्म घेतला, एक अद्वितीय अवतार ज्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश 3ही एकत्र आहेत. त्यांनी शिकवलं की पतिव्रता धर्म ही सर्वात मोठी साधना आहे. त्यांची श्रद्धा, संयम, भक्ती आणि शुद्ध मनाने ती देवतांनाही नमवून शकली. आजही अत्री ऋषी आणि अनुसूया माता यांचं स्मरण साधक करतात. छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व आंध्र प्रदेशात अनुसूया मातेची पूजा केली जाते. त्यांच्या कथा आपल्या जीवनात श्रद्धा, संयम आणि निस्वार्थ सेवा शिकवतात. जय अनुसूया माता. जय श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.